तर मित्रांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्या चॅनलचा ईबुक आलेला आहे ज्यामध्ये 15 ते 20,000 प्लस एमपीएससी लेवलचे जीके क्वेश्चन्स मिळतील। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे तो ईबुक तुम्हाला हवा असेल लिंक त्याचा या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला ईबुकचा लिंक मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, ताकद किंवा पोषण मिळवण्यासाठी कशाचे दूध खाल्ले किंवा पिले पाहिजे ते सांगायचं आहे। मित्रांनो ताकद पोषण मिळवण्यासाठी कशाचे दूध पिले पाहिजे असते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, गाईचे जे दूध असते ताकद तसेच पोषण मिळवण्यासाठी 1 पिले पाहिजे असते। पुढचा प्रश्न, वजन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे दूध खाल्ले किंवा पिले पाहिजे ते सांगायचं आहे। मित्रांनो वजन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे दूध पिले पाहिजे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, म्हैस या प्राण्याचे किंवा जनावरांचे जे दूध आहे वजन वाढवण्यासाठी 1 पिले पाहिजे असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी संपूर्ण जीवनामध्ये मानवी मेंदू किती जीबी डेटा स्टोअर करू शकत असतो। संपूर्ण जीवनामध्ये मानवी मेंदू हा किती जीबी डेटा स्टोअर करू शकत असतो। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 10 लाख जीबी डेटा एवढा जो आहे संपूर्ण जीवनामध्ये मानवी मेंदू स्टोअर करू शकत असतो। पुढचा प्रश्न, या ठिकाणी कामगारांच्या प्रश्नाचा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी वाचा फोडली होती ते सांगायचं आहे। कामगारांच्या प्रश्नांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी वाचा फोडलेली होती। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, कामगारांच्या सर्व प्रश्नांना जे आहे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1 वाचा फोडलेली होती। पुढचा प्रश्न, हत्ती हा प्राणी भारतातील एकूण किती राज्याचा राज्य प्राणी आहे। हत्ती हा प्राणी भारतातील एकूण किती राज्याचा राज्य प्राणी आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, हत्ती हा जो प्राणी आहे भारतातील एकूण 3 राज्याचा एक राज्य प्राणी बनलेला आहे। पुढचा प्रश्न, हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे। हत्ती हा प्राणी खालीलपैकी कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजे झारखंड, केरळ, कर्नाटक या सर्व राज्यांचा हत्ती हा एक राज्य प्राणी आहे। पुढचा प्रश्न, पथश्री अभियान भारतातील कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे। पथश्री अभियान भारतातील कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, भारतातील पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे या राज्य सरकारने पथश्री अभियानाची एक सुरुवात केलेली आहे। पुढचा प्रश्न, अनटचेबल इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे। अनटचेबल इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महर्षी शिंदे यांनी जे आहे अनटचेबल इंडिया हा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न, आपल्या समोर या ठिकाणी जीवनसृष्टी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत। जीवनसृष्टी या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, विनोबा भावे यांनी जे आहे जीवनसृष्टी हा एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकार आहेत ते सांगायचं आहे। मित्रांनो वर्धमान महावीर हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार आहेत। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 24वे जे तीर्थकार आहेत जैन धर्माचे वर्धमान महावीर हे एक बनलेले होते। पुढचा प्रश्न, संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात बनला होता किंवा तयार करण्यात आलेला आहे। संविधानाचा मसुदा हा एकूण किती दिवसात तयार करण्यात आलेला होता। ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, संविधानाचा जो मसुदा आहे 141 दिवसामध्ये तयार करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, संविधानाचा मसुदा कोणत्या समितीने बनवलेला आहे ते सांगायचं आहे। मित्रांनो संविधानाचा मसुदा हा खालीलपैकी कोणत्या समितीने बनवलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मसुदा समिती ही जी समिती आहे या समितीने संविधानाचा मसुदा तयार केलेला आहे। पुढचा प्रश्न, मुलीच्या विवाहाचे वय 18 वरून किती वर्ष करण्यात येणार आहे ते सांगायचं आहे। मुलीच्या विवाहाचे वय 18 वर्षावरून किती वर्ष करण्यात येणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, मुलीच्या लग्नाचे विवाहाचे जे वय आहे ते मित्रांनो 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न, मेवाड पठार म्हणून कोणत्या राज्यातील पठारांना ओळखले जात असते। मेवाड पठार म्हणून कोणत्या राज्यातील पठारांना ओळखण्यात येत असते। तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, राजस्थान या राज्यातील पठारांना मेवाड पठार म्हणून ओळखण्यात येत असते। पुढचा प्रश्न, मारवाड पठार म्हणून कोणत्या राज्यातील पठारांना ओळखले जात असते। मारवाड पठार म्हणून कोणत्या राज्यातील पठारांना ओळखले जात असते। ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे राज्यातील पठारांना मारवाड पठार म्हणून देखील ओळखण्यात येत असते। पुढचा प्रश्न,
निर्मल पुरस्कार हा खालीलपैकी कोणाकडून देण्यात येत असतो? निर्मल पुरस्कार हा खालीलपैकी कोणाकडून प्रदान केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 विचारले मित्रांनो, केंद्र सरकार यांच्याकडून जे आहे निर्मल ग्राम पुरस्काराची एक प्रदानगी केली जात असते. पुढचा प्रश्न, महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर करा कॉमेंट नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून उत्तर नक्कीच पाहतील. जर आपण दिलेले असेल तर उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते? कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणत्या व्यक्तींना एक ओळखण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून जे आहे मित्रांनो शाहू महाराजांना एक ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी अति काम केल्याने स्नायू दुखण्यासाठी खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? अति काम केल्याने स्नायू दुखण्यासाठी खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. लॅक्टिक आम्ल हे जे रसायन आहे अति काम केल्याने स्नायू दुखण्यासाठी जबाबदार असणारे एक रसायन बनलेले आहे. मित्रांनो, अनाकडे मी आपल्यासाठी एमपीएससी कॉम्बॅट राज्यसेवेच्या स्पेशल एक्झामसाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो 50 क्वेश्चन्स असतील आणि 50 मिनिटाचा वेळ देखील आहे. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला एका वर्षाचे एसएससी प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. जर आपण रँक 4 ते 10च्या मध्ये आला तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. आणि तसेच आपण रँक 11 ते 50च्या मध्ये आला तर आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळू शकते. आणि शेवटच्या रँकमध्ये आपण 51 ते 100च्या मध्ये आला तर 25% स्कॉलरशिप मिळू शकते. मित्रांनो, ही टेस्ट सिरीज आपल्याला मराठी तसेच इंग्रजीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि मित्रांनो, ही टेस्ट सिरीज 13 मार्चला सकाळी 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे. मित्रांनो, या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला एनरोल करते वेळेस आपल्याला एक्झाम जीके 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे. तर या टेस्ट सिरीजचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्कीच जाऊन एनरोल करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षार हे शरीरातील आम्लावर संतुलन ठेवत असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्लावर संतुलन ठेवत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो, शरीरातील सोडियम हे जे क्षार आहे या ठिकाणी आम्लावर संतुलन ठेवण्याचे एक कार्य करत असते. पुढचा प्रश्न, विरंजक चूर्ण वापरून खालीलपैकी कशाला निर्जंतुक करण्याची प्रक्रिया केली जात असते ते सांगायचं आहे. विरंजक चूर्ण वापरून खालीलपैकी कशाला निर्जंतुक करण्याची एक प्रक्रिया केली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो, विरंजक चूर्ण वापरून जे आहे पाण्याला निर्जंतुक करण्याची एक प्रक्रिया करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, मुक्तियोद्धा शिष्यवृत्ती योजना कोणत्या देशाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे? मुक्तियोद्धा शिष्यवृत्ती योजना ही कोणत्या देशांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो, बांगलादेश यांच्या विद्यार्थ्यांना जे आहे मुक्तियोद्धा शिष्यवृत्ती योजना एक देण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मुक्तियोद्धा योजनेअंतर्गत बांगलादेशाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कोणता देश देणार आहे? मुक्तियोद्धा योजनेअंतर्गत बांगलादेशाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कोणता देश देणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो, भारत हा जो देश आहे मुक्तियोद्धा योजनेअंतर्गत बांगलादेश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे. पुढचा प्रश्न, चिराग प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात राबविला जात आहे? चिराग प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यात राबविला जात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील छत्तीसगड हे जे राज्य आहे राज्यामध्ये चिराग प्रकल्प एक राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न, ग्लुकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होत असतो? ग्लुकोमिया हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाला होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, शरीरातील डोळा हा जो अवयव आहे अवयवाला ग्लुकोमिया हा एक रोग होत असतो. पुढचा प्रश्न, गोवर हा आजार खालीलपैकी कशापासून होत असतो? गोवर हा आजार खालीलपैकी कशापासून होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, विषाणूपासून जो आहे गोहर हा एक आजार होत असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वाईड अँगल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी लिहिलेले आहे ते सांगायचं आहे. वाईड अँगल हे पुस्तक कोणत्या खेळाडूंनी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, वाईड अँगल हे जे पुस्तक आहे अनिल कुंबळे यांनी एक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो? महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी दिवस हा कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस हा कोणत्या
दिवशी साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 7 नोव्हेंबर हा जो दिवस आहे महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस नावाने एक साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव पडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वावर जे आहे महात्मा गांधी यांच्या तत्वाचा एक प्रभाव पडलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालास खालीलपैकी कोणासमोर शपथ घ्यावी लागत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. राज्यपाल यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींसमोर शपथ घ्यावी लागत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 1 योग्य राहील. राज्यपाल यांना जे आहे राष्ट्रपती यांच्यासमोर एक शपथ ग्रहण करावी लागत असते. पुढचा प्रश्न, आपल्या समोर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन जे आहे कोणत्या निधीतून देण्यात येत असते? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन हे कोणत्या निधीतून दिले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संचित निधीमधून जे आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे एक वेतन दिले जात असते. पुढचा प्रश्न, पक्षांतर बंदी विधेयक कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संमत झालेले होते? पक्षांतर बंदी विधेयक हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संमत झालेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 52वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार पक्षांतर बंदी विधेयक एक संमत करण्यात आलेले होते. लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे? लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे ते लोकसभेला बरखास्त करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख हा खालीलपैकी कोणता एक व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. घटक राज्याचा राज्यपाल जो आहे तो राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असणारा एक व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी एक साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 12 जानेवारी हा जो दिवस आहे या दिवसामध्ये राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय युवा दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो? राष्ट्रीय युवा दिन हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी ही खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. महान्यायवादी ही जी व्यक्ती आहे भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, शेष विषयावर कायदे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना आहे? शेष विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. केंद्र सरकार यांच्याकडे शेष विषयावर कायदा करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, इम्पिरियल बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? इम्पिरियल बँकेची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1921 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये इम्पेरियल बँकेची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. भारतामध्ये व्याघ्रगणना दर किती वर्षाने केली जात असते? भारतामध्ये व्याघ्रगणना ही दर किती वर्षाने केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतामध्ये दर 4 वर्षाने व्याघ्रगणना एक करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकमान्य टिळक ही जी व्यक्ती आहे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते असलेली एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न, हवामहल हे प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? हवामहल ही प्रसिद्ध वास्तू खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारतातील जयपूर हे जे शहर आहे या शहरामध्ये प्रसिद्ध असलेली हवामहल ही वास्तू एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. हवामहल स्थित असलेले जयपूर हे प्रसिद्ध शहर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये हवामहल स्थित असलेले जयपूर हे ठिकाण एक स्थित झालेले आहे.
तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी चॅनलचा ईबुक आलेला आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.